आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हा मामाने जो नंबर दिलाय ना त्यावर एकतर कुणी फोन उचलत नाही, उचलला तर बोलत नाही. 101% हा मामा फसवतोय मला. त्याने ओळखलं नाहीये मला अजून. मला भेटू दे, याचा गळाच दाबते मी. अगं शांत हो रे होती. त्या मामाचा गळा दाबून काय उपयोग? त्यापेक्षा आहे ना तू गौरीच्या नवऱ्याला गाठ, त्याच्या हातात पैसे ठेव आणि मग बघ तो कसं तुझं काम करतो. अगो हे भिकारडे लोक पैशासाठी वाटेल ते करतात. तू का तुझं डोकं चालवते? मला कळत नाही असं वाटतं तुला? तू गौरीचा नवरा कुठे राहतो, काय करतो काय माहिती. त्यात ह्या मामाने दिलेला नंबर खरा की खोटा तेही माहित नाही. कसं शोधणार आहे ते गौरीच्या नवऱ्याला? तेवढं मलाही कळत रे होती. पण ती नाही का म्हणाली होती तिचा नवरा दारुड्या म्हणून. मग त्याची उतरली की उचलेल ना तो फोन. तू पुन्हा एकदा कर वर त्याला फोन. फोन उचलला ना की आधी त्याला पत्ता विचार आणि नाही सांगितला तर दम दे त्याला. मध्ये मध्ये बोलू नकोस ना. देवा, मी जो निर्णय घेतलाय त्याच्यावर ठाम राहण्याची ताकद दे बरं मला. हे बघ, माझ्यामुळे रुद्र सरांना काही त्रास झाला ना तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. अरे, मी जो निर्णय घेतलाय तो दोघांसाठी योग्य आहे आणि त्यातच आमचं भलं आहे. माझा फोन का घेतलास? हा अगं मामी, तू नव्हतीस ना, फोन वाजत होता म्हणून घेतला मी. हा मग वाजू द्यायचा ना. यापुढे माझ्या फोनला हात लावायचा नाही, सांगून ठेवते. फक्त एकदा फोन उचलू दे का माझा, आणि फोन उचलून बोलू देत, मग बघते याच्याकडे. काय करतोयस काय तू? अरे एवढ्या पेऱ्या मारल्या तर निम्मा होशील एका महिन्यात. थांब रे, डिस्टर्ब करू नकोस. विचार करू दे मला. कसला विचार करतोस एवढा? अरे प्लॅन ऑफ ऍक्शन काय असायला हवा. आपल्याला आता कूटनीतीने वागायला हवं. एक एक डाव आपल्याला विचारपूर्वक खेळायला हवा. काही युद्धावर चाललोय का आपण? युद्ध जिंकणं सोपं असतं मित्रा, पण प्रेम जिंकणं महाकठीण असतं. गरमागरम भजी आणली. वहिनी, वा 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 वा, क्या बात आहे. पोटात असं खमंग गेलं ना की डोक्यात विचाराचे तरंग उठायला लागतात. हो, पण तुमच्या या खेळात माझ्या मैत्रिणीला त्रास होणार नाही याची मात्र काळजी घ्या. काय ना, हळवी आहे बिचारी. काळजी करू नका वहिनी. गौरीजींना त्रास होईल असं मी कधीच काही करणार नाही. उलट मी यालाच सांगत होतो, बस झाला आता. त्यांचा चेहरा बघून मलाच कसं तरी झालं. वहिनी, रुद्र असाच आहे. मग चांगलंच आहे ना पुष्पा भाऊजी. कसं असतं ना, प्रत्येक मुलीला तिच्या आयुष्यात एक असा जोडीदार हवा असतो
जो तिचा आदर करेल, तिला महत्व देईल आणि तसंही नवरा बायकोच्या नात्यात आदर हा दोन्ही बाजूंनी असावा लागतो. हे समजू शकणारा पुरुष जिचा जोडीदार असतो ना, ती सगळ्यात भाग्यवान. पण वहिनी, एक रुद्र सगळ्या मुलींना कसा मिळणार ना? खरंय तुमचं. कधी कधी तर मला खूप आश्चर्यच वाटतं. नंदाईने या दोघांवर समान संस्कार केलेत, तरी हे दोघे वेगळे कसे? रुद्र भाऊजी जे महिलांचा नेहमी आदर करतात, प्रत्येक वेळी त्यांचा विचार करतात. खरं सांगू ना तर मी पहिल्यापासून एक साधं स्वप्न जगत होते. खूप काही अपेक्षा नाहीयेत मला माझ्या आयुष्याकडून. हा फक्त जीवाला जीव देणारा जोडीदार असावा असं वाटत होतं. पण काय? बोल ना, पण काय? सांग, तुझा नवरा कसा नालायक आहे सांग लोकांना. त्याला आनंद तर देऊ शकतच नाहीस. पण तो कसा चूक आहे ओरडून सांग लोकांना. तेवढं मस्त जमतं तुला. नवरा बायकोच्या पर्सनल गोष्टी अशा लोकांसमोर बोलताना लाज नाही वाटत तुला? नाही नाही, मी फक्त ते त्यांना. ए गप्पा बस. तुला फक्त सगळ्यांची सिंपती हवी, त्यासाठी नवऱ्याची बदनामी करावी लागली तरी काही फरक पडत नाही तुला. अहो हे बघा, खरंच असं काही नाहीये. माझं चुकलं. हवं तर मी तुमच्या पाया पडते. ए भास्कर, तुझी नेहमीची नाटका. तुझ्या तर भाऊजी प्लीज प्लीज भाऊजी.